मालेगाव इथल्या बोगस मतदारांची नावं रद्द करा. किरीट सोमय्या आता या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतील. दुपारी 3 वाजता मंत्रालयात अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन्स मोहीम राबवू अशी मागणी देखील केली जाते. मालेगाव महानगरपालिकेनं 3273 जन्म प्रमाणपत्र रद्द केली आहेत. मालेगाव इथल्या बोगस मतदारांची नावं रद्द करा अशी मागणी आता केली जाते. याकरता किरीट सोमय्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची देखील भेट घेतील. या प्रकरणी आता घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अपडेट? निश्चित लागवी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किरीट सोमय्या याआधीही आपण दौरा करताना पाहिलेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी बोगस जन्म दाखले आहेत ते तहसीलदारांच्या माध्यमातून जारी केल्याचं समोर आलेलं होतं आणि मालेगावमध्ये विशेषतः 2 तहसीलदारांचं निलंबनही या प्रकरणात करण्यात आलेलं होतं. आणि यानंतर आता पुढची स्टेप म्हणून जर जन्मपत्रच बोगस असेल तर त्यांची मतदार यादीत नोंदणीच कशी झाली ही हरकत घेत आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी आज दुपारी किरीट सोमय्या मंत्रालयात येत आहेत. आणि या सर्व 3000हून अधिक जी जन्म प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत त्यांची मतदार यादीतून नावेही डिलीट करावी अशी मागणी करण्यात येणार आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, जर ही जन्म प्रमाणपत्र बोगस होती तर हे संबंधित नागरिक आहेत ते कोण आहेत? कारण सातत्याने भाजप या नागरिकांवरती हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम असल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे या संदर्भात आता अधिक तपास करण्याची गरज व्यक्त केली जाते. लागली अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.